ते खांब रोवलेला असायचा, त्याला रणखांब म्हणतात. आता म्हणजे ज्यावेळी बॅटलफील्ड असेल आणि हे सैन्य आक्रमक सैन्य त्यांनी ते रणखांब ओलांडला का मग हे हरले, हे पळून जायचे. अशा प्रकारे काही वेळा कसं व्हायचं, जे गनिमे कावा युद्धासारखं कॅम्पिंग असेल तर एक टोळी यायची तिथपर्यंत यायची आणि दोन्ही बाजूला पळत सुटायची, ते उठले का आणि ते निघून गेले का हे मागचं सैन्य यायचं आणि ती सगळी छावणी लुटून घेऊन जायचं. कोणाची कत्तल वगैरे नाही. निशस्त्रावरती वार करायचा ना असं. हां, नाही निशस्त्र असं नाही. महाराजांनी कत्तलखाना नाही केलं, जी आवश्यक तेवढी बाब घेतली. म्हणजे ऑल डिफरंट टाईप अशा जवळजवळ नाही म्हटलं तरी 150 प्रकारच्या लढाई आहेत. गनिमे कावा युद्ध हे भगवान श्रीकृष्णाने महाराष्ट्राला शिकवलं. त्याच्या विशाळगडच्या पुस्तकामध्ये मी लिहिलं आहे, कारण ते महाराष्ट्रात त्या विशाळगडवर तिथे आले होते आणि मुचकुंद ऋषीकडनं त्यांनी त्या कालयवनाला मारला. म्हणजे अशा प्रकारचं आपल्या पुराणामध्ये वगैरे कथा आहे.